नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय राज्यशास्त्र पाठ 6वा आंतरराष्ट्रीय समस्या या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. मागील प्रकरणापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील सार्वभौम राज्ये, भारताचे परराष्ट्र धोरण व भारताची सुरक्षा व्यवस्था यांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची उद्दिष्टे अभ्यासली. या पाठात आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करणार आहोत. काही समस्या या केवळ एकाच देशाच्या राहत नाहीत. त्यांचा परिणाम अनेक देशांवर व काही दिवसांनी जगातल्या सर्व देशांवर होतो. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रपणे प्रयत्न करण्याची गरज असते. मानवी हक्क, पर्यावरण आणि दहशतवाद यांच्याशी संबंधित समस्यांचा या प्रकरणात आपण अभ्यास करणार आहोत. निर्वासितांचे प्रश्नही आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करत आहेत, त्यामुळे त्याचाही विचार आपण करणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत: मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय, मानवी हक्क आणि भारत या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा मुद्दा आहे मानवी हक्क. मानवी हक्क संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक हक्क म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात ते हक्क. तेव्हा मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क. पहा की नैसर्गिक हक्क म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात ते हक्क, आणि मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क. अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता. या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे. या विचाराला बळ मिळाले आणि त्यानंतरच्या काळात युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा आणि संविधानाचा स्वीकार केला. त्यामुळे शासनाच्या अधिकारावर मर्यादा आल्या. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो, मानवी हक्क ही संकल्पना स्पष्ट करा. तर एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणतात. आणि मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला आहे. मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. आणि मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते. त्यानंतरचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय. संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा तयार करण्यात आला. 10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा जाहीरनामा बहुमताने मान्य करण्यात आला. त्यानंतर 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा करार या 2 करारांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मान्यता दिली. आणि हे 2 करार आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग आहेत. या करारांचे पालन करणे सदस्य राष्ट्रांसाठी बंधनकारक आहे.
तुम्हाला असा प्रश्न येतो, आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्कांना महत्त्व कसे प्राप्त झाले? आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्कांना महत्त्व कसे प्राप्त झाले? तर त्याचं उत्तर काय आहे? 1945 साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा बहुमताने सहमत केला आणि 1966 मध्ये आमसभेने राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार सहमत केला. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांच्या करारालाही मान्यता देण्यात आली आणि मानवी हक्कांच्या या करारांचे पालन करणे सभासद राष्ट्रांवर बंधनकारक करण्यात आले आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्कांना महत्त्व प्राप्त झाले. पहा, मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. हे हक्क मूलभूत असतात. हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे ही राज्याची जबाबदारी असते. मानवी हक्कांमध्ये कोणत्या हक्कांचा समावेश होतो? तर मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश मानवी हक्कामध्ये होतो. तसेच शीतयुद्धाच्या काळात मानवी हक्कांचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अनेक वेळा मांडला गेला. आफ्रिकेतील वर्णद्वेष हा मानवी हक्कांच्या विरोधी आहे आणि म्हणूनच वर्णद्वेषी राजवटींवर बहिष्कार घालणे हा निर्णय घेण्यात आला. वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही व्यवस्थेचा आग्रह ही त्याचीच काही उदाहरणे सांगता येतील. पहा, तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, आमसभेत मानवी हक्कांचा आग्रह केव्हा केव्हा धरला गेला? तर शीतयुद्धाच्या काळात आमसभेत अनेकदा मानवी हक्कांचा आग्रह धरला गेला. आफ्रिकेतील वसाहतवादी राष्ट्रांचा वर्णद्वेष मानवी हक्कांच्या विरोधात आहे, म्हणून वर्णद्वेषी राष्ट्रांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वसाहतीतील लोकांना स्वातंत्र्य, लोकशाही राजवट यांचा अधिकार असल्याने वसाहतींना स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्यात आली आणि वांशिक संघर्ष, दहशतवाद यामुळे मानवी हक्क नष्ट होतात, म्हणून या गोष्टी नष्ट करण्याचीही मागणी करण्यात आली. पहा की आधुनिक काळात वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा समस्यांमुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणावर बाधा पोचते. याशिवाय अनेक जागतिक स्वरूपाचे प्रश्न जसे साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती यामुळे मानवी हक्कांची संकल्पनाही आता अधिक व्यापक झाली आहे. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास यांचाही समावेश मानवी हक्कांमध्ये केला जातो. पहा, कोणत्या समस्या आहेत? तर आधुनिक काळात वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा समस्यांमुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणात बाधा पोचते. याशिवाय अनेक जागतिक स्वरूपाचे प्रश्न आहेत. ते कोणते? तर साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती यांमुळे मानवी हक्कांची संकल्पनाही आता अधिक व्यापक झालेली आहे. माहीत आहे का तुम्हाला मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमे आहेत. या जाहीरनाम्यात नागरी स्वातंत्र्यासंबंधीची कलमे आहेत. त्याचप्रमाणे रोजगाराचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन अशा आर्थिक हक्कांच्या तरतुदी देखील आहेत. सर्व सदस्य राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना मानवी हक्क द्यावेत हे अपेक्षित आहे. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याप्रमाणेच बालकांच्या हक्कांचा जाहीरनामा 20 नोव्हेंबर 1959 रोजी प्रस्तुत करण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे मानवी हक्क आणि भारत. मानवी हक्क आणि भारत. भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे.
संविधानातील मूलभूत हक्कांबरोबर दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही शासनावर आहे. आणि 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले. आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे. परत एकदा पहा की भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आलेले आहे. आणि संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही कोणावर आहे तर शासनावर आहे. आणि 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. मानवी हक्क संरक्षण कायदा केव्हा करण्यात आला तर 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. आणि या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी आयोग व राज्य मानवी हक्क आयोग, या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे. करून पहा. येथे काही समस्या दिल्या आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा 2 गटात वर्गीकरण करा. कोणत्या समस्या आहेत तर दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, सार्वजनिक अस्वच्छता, दहशतवाद, मानवी हक्कभंग, अर्थव्यवस्थेचे खाजगीकरण, गरिबी व निरक्षरता, सार्वजनिक वाहतूक कोंडी, ओझोन थर विरळ होणे, अंतर्गत फुटीरतावाद. या काय आहेत तर समस्या आहेत. आणि या समस्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा 2 गटात वर्गीकरण करायचे आहे. पहा, राष्ट्रीय समस्या आणि आंतरराष्ट्रीय समस्या. त्यामध्ये पहा की राष्ट्रीय समस्या कोणत्या आहेत तर दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, तसेच सार्वजनिक अस्वच्छता, अर्थव्यवस्थेचे खाजगीकरण, गरिबी व निरक्षरता, सार्वजनिक वाहतूक कोंडी, अंतर्गत फुटीरतावाद. या काय आहेत तर राष्ट्रीय समस्या आहेत. राष्ट्रीय समस्या कोणत्या आहेत? दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, सार्वजनिक अस्वच्छता, अर्थव्यवस्थेचे खाजगीकरण, गरिबी व निरक्षरता, सार्वजनिक वाहतूक कोंडी आणि अंतर्गत फुटीरतावाद या राष्ट्रीय समस्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय समस्या कोणत्या आहेत तर दहशतवाद, मानवी हक्कभंग आणि ओझोन थर विरळ होणे. आंतरराष्ट्रीय समस्या कोणत्या आहेत? दहशतवाद, मानवी हक्कभंग, ओझोन थर विरळ होणे या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्कांना महत्त्व कसे प्राप्त झाले? प्रश्न 2. आमसभेत मानवी हक्कांचा आग्रह केव्हा केव्हा धरला गेला? प्रश्न 2. आमसभेत मानवी हक्कांचा आग्रह केव्हा केव्हा धरला गेला? प्रश्न 3. मानवी हक्क म्हणजे काय ते लिहा. या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.